नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कथा क्षितिजवर. तर आजची आपली कथा आहे शंकर पाटील यांच्या गारवेळे या पुस्तकातील काढणी. खोताचा चंद्र तसा मूळचा खोडगुणी नव्हे, धुतल्यात आणल्यासारखा पाक. कधी कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही असा, सरळ नाकासमोर बघून चालणारा. कुणाचं एक नाही का दोन नाही, आपण भलं आणि आपलं काम भलं असं वागणं. कुठं नाव ठेवायला त्याच्यात जागाच नव्हती. एवढा ऐन विषेत आलेला गडी, पण कधी कुणा पोरीकडं डोळावर गुडून बघायचा नाही. आता चुकून नजरानजर झालीच तर गोष्ट वेगळी, पण मनात कसलं पाप नाही. अशा गोष्टींना त्याच्या मनात थाराच नव्हता, आणि थारा द्यायला त्याला तशी सवडही नव्हती. सवड मिळणार तरी कशी? कारण चंदर हा रानमूड बाईचा एकुलता एक मुलगा. त्याला कंठ फुटायच्या आधीच त्याचा बाप त्याला सोडून देवाघरी गेला. बाप असा अवचित गेला आणि मग सगळा बोजा त्याच्या डोक्यावर आला. रानमाळ, शेतमाळा, घरदार, होय नाही हे सगळं त्याच्या गळ्यात पडलं. असं घोंगडं गळ्यात आलं आणि मग मान वर करून तो निघणार तरी कुणाकडे? वेळच्या वेळी पोटाला 2 घास खायला तर सवड नव्हती. शेंबडात माश्या अडकल्यागत सदा तो कामात गुरफटलेला असायचा. आटाला मोठा, राबणारा एकटा, करणार तरी काय? उगवलेला दिवस केव्हा मावळायचा आणि मावळलेला दिवस केव्हा उगवायचा याचा पत्ता नसायचा. अशा या चंद्रच्या आयुष्यात एक उगवू नये असा दिवस उगवला. चांगला सोमवारचा दिवस होता, महादेवाचा वार. या अशा दिवशी शेंगा काढण्याचं मुहूर्त धरून चंदरनं पहिली कुदळ घातली. दिवस उगवायला आरंभ केला. भसाभस वेळ उपटून वर येऊ लागले. दिवस उगवून कासराभर वर आला तेव्हा कपाळाचा घाम पुसून चंद्र आपल्या गड्याला म्हणाला, हाऱ्या, अरे अजून कशा बायका आल्या नाहीत? हाऱ्या कुदळ टाकून बोलला, मालक, त्या का आपल्या लग्नाच्या बायका आहेत वय? सकाळच्या भाकरी बिकरी बडवून येतील की आता. अरे पर दिस बघ किती वर आला. यावरही मख्खपणाने हारा म्हणाला, मालक, दिसच त्यो वर याचाच. मग जरा चौकशी करावी म्हणून चंदरने विचारलं, 4 दिवसात सगळ्या शेंगा वेचून झाल्या पाहिजेत. मध्येच एखादा पाऊस बीस आला तर घोटाला होईल. बायका जरा जास्त कमी सांगितल्यात ना व? अहो बघा की आता, एक खांडच्या खांड येईल. आपल्या गौरामावशीलाच कंत्राट दिलं आहे. आणि बरं का मालक? असं म्हणून तो थांबला आणि न राहून चंदरने विचारलं, काय काय? असं म्हणून आपला एक डोळा बारीक करून हाऱ्या म्हणाला, मालक, एक कबूतर असं येणार हाय. आय हाय, देख तर आहे ना. चंदर बोलला, लेका, गावातल्या बायका म्हणजे आपल्या आई बहिणीसारख्या. त्यांच्याकडं अशा वाईट नजरेनं बघतोस? मालक, हे एक परदेशी कबूतर हाय. काल परवा आपल्या गावात आलंय. उगाच आई बहिणी काढू नका. हाऱ्या आपल्या मालकापेक्षा वयानं चांगला मोठा होता आणि स्वभावानं जरा गमत्या. असं लागट बोलून जरा गुदगुल्या करायच्या आणि काय तेवढीच पान तंबाखू निघती का बघायचा. आत्ताही तोच त्याचा बेत होता. कबुतराचा विषय काढून तो म्हणाला, मालक, या जरा पान खाऊ. अरे पण आता बायका येतील. म्हणूनच म्हणतो जरा चोच रंगवून बसा. आणि हे येल कोणी उपटायचं? या हो, उपटू सावकास. म्हणत चंदरनं हातातली कुदळ टाकली. कमरेचा बटवा काढला. जवळ असा बटवा ठेवायलाही हाऱ्यानंच शिकवलं होतं. भोल्या चंदरला अशा एक एक विद्या तोच शिकवत होता. गेल्या 20 वर्षात त्याला कोणी गुरु भेटला नव्हता. तो हाऱ्याच्या रूपानं त्याला मिळाला होता. आपल्या गुरुजवळ बसून चंदरनं बटवा सोडला. त्यातली हिरवीगार 4 पानं काढून 2 आपण घेतली आणि 2 त्याला दिली. पानाचे देठ खुडता खुडता हाऱ्या म्हणाला, मालक, खरं म्हणजे तुमच्यासारख्यांनी ही असली पानं खाऊ नये. तर मग कसली खायची? कसली? असं म्हणून तो बोलला, कलकत्ता मिठ्ठा. हे आणि काय? पानच हाय. तुम्ही अजून काय बघितलंय? असं म्हणून तो म्हणाला, बघा बघा, माझ्याकडं नव्हं, तिकडं बांधाकडं बघा. बायका आल्या वाटतं. आता वाटतं आणि काय? दिसत नाहीत काय? आणि मालक, आता तुम्ही हातात कुदल घेऊ नका बरं का? चंदरने विचारलं. तर काय करू? नुसतं हातात बटवा फिरत त्यांच्या पाठीवर राहायचं. त्यांच्या म्हणजे त्या महिन्याच्या. ते बघा कसं आहे कबूतर. अहो बघा की जरा, याला म्हणायचं कलकत्ता मिठ्ठा. चंदरच्या काळजात गडबड झाली. खालचा श्वास खाली आणि वरचा वर असं काहीतरी झालं. त्याची नजर ठरत नव्हती. 10-12 बायकांचा एक खांड रानात आला. हाऱ्यानं सांगितल्याप्रमाणे त्यात एक नवीन तरुण पोरगी होती. कंबर लचकत चालत होती. प्रत्येक पावलाबरोबर तिचा ऊर धपापत होता.
हे बघूनच चंद्रचं काळीज गार झालं. हाऱ्या म्हणाला, मालक आता शेपटी आत घालून बसू नका. बघा कशी आहे गुलछबू, असली वस्तू चुकून भेटती. तुमचं नशीब बलवत्तर म्हणून आपल्या पायानं चालून आली या. दौडायची नाही. कसं आहे पाखरू? चंद्र बघतच राहिला. बाया जवळ आल्या. ऐन जवानीतली ती पोर त्या सगळ्या बायात उठून दिसत होती. ती जवळ येऊन उभी राहिली आणि चंद्र खुळा झाला. ठार खुळा. रूप म्हणायचं का काय? तिच्या पुढं अप्सरा झक मारत होती. कशाची अप्सरा? अप्सरा आणि कसली असती? मेनाची बाहुली करावी तशी देवाने तिला घडवली होती. नाक काय, डोळे काय, ओठ काय, नुसते बघून घ्यावेत. तिच्या रूपावर नजर ठरत नव्हती. घराच्या दर्शनी दारावर तोरण बांधावं तशा बोटा बुरबुरत होत्या आणि काळ्याशार बदामी डोळ्यांच्या पापण्या सारख्या पदराशी खेळत होत्या. स्वर्गातली अप्सराच भुईवर येऊन उभी राहावी तशी ती समोर येऊन उभी होती. चंद्र खुळावून बघत होता. तिची ओळख करून देत गौरामावशी म्हणाली, मालक, हिला कवा तुम्ही बघितले नसशिला. ही माझी लांबची भाची आहे. नक्षत्रासारखी देवानं पोर दिली. पण हिचा बा व्यसनात बुडलाय. दिवसभर दारू पितोय आणि घरात दंगाधोपा करतोय. सदा घरात टोळभैरव घेऊन बसतोय. म्हणून हिच्या आईनं मुद्दाम हिला माझ्याकडे लावून दिले. काय करायचं, नशीब म्हणायचं एकेकाचं. असं म्हणून तिने एक सुस्कारा सोडला आणि हाऱ्या म्हणाला, पर मालकासनी नाव सांग की गौरामावशी. मग तिनं नाव सांगितलं. रत्ना हो. इंगा अशी. म्हणजे मालकासनी हाक माराय बरं हो. यावर रत्ना लाजली. खुदकन असून मान वेळावून उभी राहिली. एका हातानं उरावरचा पदर चाचपल्यागत केला. चोरट्या नजरेनं चंद्रकडे बघत खालचा ओठ मुडपून जरा आत घेतला आणि वरच्या 2 दातात तो धरून ठेवला. पांढऱ्या शुभ्र मक्याच्या दाण्यागत ते दात तिचा लाल चुटूक ओठ दाबत होते. पण त्या दाताखाली आपलं काळीज चावलं जातंय असं चंद्रला वाटलं. अशात दोघांची नजरानजर झाली. काळीज गळबळलं. हाऱ्या हळूच कोपरखळी देत म्हणाला, मालक, आता तुम्ही यांच्या पाठीवर राहावा. मी कुदळ घेऊन लागतो येल उपटायला. हाऱ्या कुदळ घेऊन वेळ उपटू लागला. बायकाही कामाला लागल्या. एक एक आरा धरून शेंग वेचायला लागल्या. त्यांच्या हातातले वेल खालीवर होऊ लागले. वेल हातात घेऊन शेंगा तोडता तोडता रत्नाची नजर चंद्रकडे वळू लागली. नजरेला नजर भिडली की उरात बार घुसायचा. मग गपकन तो आपली नजर काढून दुसरीकडे बघत राहायचा. हे काय चाललंय त्याला कळत नव्हतं. आजूबाजूचं जग तो विसरून गेला होता. मळीच्या हिरव्यागार गवताच्या कुरणात बसल्यागत त्याला वाटत येतं. तिची नजर वळली की वाऱ्याची झुळूक यावी तसं व्हायचं. अशी वाऱ्याची झुळूक यायची आणि साऱ्या हिरव्यागार कुरणातनं सळ 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 खेळून यायची. गवतावर हिरव्या काड्या वाकायच्या. लाजेनं पदर तोंडावर घेऊन माना वळव्यात तशा. हा काय खेळ चाललाय हेच त्याला समजत नव्हतं. दिवसाभर उन्हात चांदणं पडल्यागत दिसत होतं. वर चंद्रमा आणि खाली हिरवगार कुरण. थंड वाऱ्याच्या झुळकावर झुळक्या येत होत्या आणि गवत्याच्या हिरव्यागार काड्या सारख्या लवत होत्या. 3 ठिकाणी अंग लचकत वाकत होत्या. चंद्र बसल्या जागी बसून होता. किती वेळ गेला कळलं नाही. दुपारची भाकरी खायची वेळ झाली. पटावर सोंगट्या बसाव्यात तशा आरा भरून बसलेल्या बायका उठल्या. भाकरी खायला बांधाच्या एका झाडाखाली जाऊन बसल्या. हाऱ्या जवळ येऊन म्हणाला, मालक, काय भाकरी खायची सूद आहे की नाही? कशाची भाकरी आणि काय? त्याची तहानभूक उडाली होती. त्याला कसली भूकच नव्हती. न खाता पिताच पोट भरलं होतं. त्याला भाकरीकडे बघावंसुद्धा वाटत नव्हतं. चंद्र म्हणाला, हाऱ्या, आज माझी भाकरी तू खा. आणि तुम्ही? काही इच्छाच नाही र. काय जाईल तेवढं 2 घास खावं की. 1 घाससुद्धा नको. म्हणजे अगदी निर्जळी एकादशी करणार म्हणा की. तसं म्हण. असं म्हणून चंद्रने एक उसासा टाकला. दोघे उठून खोपीवर गेले. आपल्या भाकरीचं गटलं चंद्रनं हाऱ्याच्या हातात दिलं. एक लॉटरी लागावी तसा हाऱ्याला आनंद झाला. गटलं सोडायच्या आधी आपल्या नाकाजवळ नेत म्हणाला, काय सांडक्यांचा खमंग वास येतो हो. खा, पोटभर खा. चंद्र शेजारी बसला होता. उदांड हाऱ्या खाता खाता म्हणत होता, मालक, कसं आहे पाखरू? असं 2-3दा ऐकल्यावर चंद्रच म्हणाला, हाऱ्या, लेका काय बोलावं तुला कळतं का? अरे ती उर्वशी हाय, रंबा हाय, अप्सरा हाय, देवी हाय. पाखरू आणि फिकरू काय म्हणतोस? या बोलण्यानं हाऱ्या जरा हटावला. पर उसनं हसत म्हणाला, आम्ही शिकार आणून तुमच्या मोरं उभी केली या. आता तुम्ही काय करता बघतो. चंद्र काही बोलला नाही. हात धुवायला रत्ना समोरच्या धावेवर आली होती.
दोणीतलं पाणी घेऊन ती चूळ भरत होती. कोणा एका बाईनं जरा गमतीनं तिच्या अंगावर पाणी उडवलं. त्याबरोबर ती एकदम भेदरली. टणकन उडी मारून एखाद्या हरणीगत कावरीबावरी झाली. मस्करी लक्षात आल्यावर मोकळेपणानं खळखळ हसली आणि पहिल्या वळीव पावसात काळ्यामेळ्या घालाव्या तशी लांब हात पसरून तिनं आपल्या अंगाभोवती 2 गिरक्या घेतल्या. अवचित तिचं लक्ष खोपीतल्या चंदरकडे गेलं आणि ती धूम पळाली. ती अशी पळून गेली आणि तिचं गोड हसणं तेवढं मागं खळालत राहिलं. ओढा तर दिसू नये, पण वाहत्या ओढ्याचं मंजूळ खळखळणं कानावर येत राहावं तसं झालं. त्या गोड नादात तो बुडून गेला. खोप विसरून गेला. समोरची धाव विसरली. ती डोन विसरली आणि समोर तळं पसरलं. भलं मोठं तळं, हिरव्यागार झाडांनी वेढलेलं. सोबवार अशी झाडी. तळ्याचा काठ हिरवागार दिसत होता. गोऱ्यापान हातात हिरवी काकणं दिसावीत तसा. अशा या झाडीतनं एक हरीण कानुसा घेत हळूच त्या काठावर येताना दिसलं. बेतानं दबकत दबकत तळ्याजवळ गेली. चांदण्यात बुडालेल्या तळ्यात चंद्र दिसला. निळ्या आभाळातनं तो खाली वाकून बघत होता. तळ्याच्या आरशात आपलंच रूप न्याहाळत होता. मध्येच ते उठले. तळ्यातला चंद्र हेनकळला, हसू लागला आणि हरीण घाबरलं. टणकन उडी मारून मागं फिरलं. काठावरून झाडीत शिरून दिसेनासं झालं. पेटलेले ते तरंग तेवढे मागे राहिले. चंद्र हेनकळत होता. काय झालं हेच कळत नव्हतं. एक ढेकर देऊन नेसूच्या धोतराला हात पुसला. हाऱ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, मालक, अहो पान तरी खावा, काढा बटवा. चंद्रनं बटवा काढून हातात दिला. पानाचे देठ खुडता खुडता हाऱ्या बोलला, मालक, काय वय असेल पोरीचं? नाराजीला चंद्र म्हणाला, काय करायचं आहे वय घेऊन? साळत नाव घालायला म्हणत नाही मी. तर मग आता काय सांगायचं तुम्हाला? अहो पदर येऊन किती साल झालं असतील ह्याचा विचार करतोय. द्या जरा तंबाखू. तळ हातावर तंबाखू मळत हाऱ्या म्हणाला, मालक, नुसतं असं लांब राहून बघत बसू नका. शेंगा वेचायला लागल्यावर जरा चाचपून बघा. शेंगा नीट खुडल्यात का निम्मी अर्धी शेंग येलायलाच राहिली ती बघायला नको? आणि येल चाचपून बघताना जरा नीट चाचपा. कळलं का? काय डोसकं माझं. अहो नीट चाचपा म्हणजे? त्याचं बोलणं एकदम तोडत चंदर म्हणाला, आलं ध्यानात, बस कर शहाणपणा. म्हणजे आमचीच खुळ्यात हजेरी काढता? अहो 4 उन्हाळं पावसाळं जास्त काढल्यात. आमचं ऐका. चला, बायका गेल्या जरा देखरेख करायला. असे एकाला 3 दिवस गेले. आज शेंगा काढणीचा 4था दिवस. उद्याचा 1 दिवस गेला की काम संपत होतं. उद्याचा संबंध दिवस लागतोय का अर्ध्या दिवसातच काम संपतंय याचाही नीट अंदाज येत नव्हता. बहुतेक उद्या 3ऱ्या प्रहरापर्यंत शेत सगळं मोकळं होईल असं वाटत होतं. चंदरचं मनही पीक निघालेल्या मोकळ्या भकास दिसणाऱ्या वावरागत झालं होतं. त्याला कसलीच उभारी नव्हती, सळसळ नव्हती. त्याला काही बोलावं असंही वाटत नव्हतं. शेजारी बसलेला हाऱ्याच म्हणाला, मालक, तुमच्या पुढे एक नारळ फोडून ऊद घालू का? काय झालं र? हाऱ्या म्हणाला, एवढं तुम्हाला शिकवायला लागलोय तर जरासुद्धा परिणाम कसा नाही? आज तुम्हाला शपथच घालतो. कसली? अहो कसली काय? असं विचारून तोच म्हणाला, तिच्या हातातला येल तुम्ही चाचपून बघायचा. त्यानिमित्तानं हाताला हात लावायचा. जेवढं बोलता येईल तेवढं बोलायचं. अहो भेटणार नाही अशी महिना भेटली या आणि आमचा ह्यो राघू गप्पच. जरा गुलूगुलू बोला राव. आज जर शेपटी घालून बसला तर उद्या तुमचा नाही. मग शिकार मीच करेन. आई शपथ सांगतो, मी शिकार केल्याशिवाय सोडायचा नाही. शपथेवर गोष्ट करून दाऊ. हे ऐकताना चंदरला घामच फुटला. तो आरपार हादरून गेला. हाऱ्याच्या अनेक गोष्टी त्याने ऐकल्या होत्या. बाईबाजीत त्याचा हात धरणारं कोणी नव्हतं हे चंदरनं त्याच्याकडूनच ऐकलं होतं. काही ऐकलं होतं आणि काही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंही होतं. गेल्या जत्रेत 3 दिवस तो रोज एक नवी बाई बटवून शेतावर आणत होता. जत्रेला आलेल्या परगावच्या तरुण पोरींना तो कसा घुलवायचा देवच जाणे. थक्क होऊन चंदरनं त्याला एकदा विचारलं, तुला हे कसं काय जमतं? तो म्हणाला होता, ती एक कलाच हाय. आधी रागरंग बघायचा, मग बरोबर सावज हेरायचं आणि टाकायचं बघा झालं. बरोबर मासा गावतोय. ह्यालाच वशीकरण म्हणतात. चंदरला त्याच्या बोलण्याची आठवण झाली. हाऱ्याच्या या जाळ्यात रत्ना सापडायला नको म्हणून उसना अवसान आणून तो म्हणाला, आज बरोबर काय करायचं ते करतो. तू काय भानगड करायची नाही. बघा राव, आंबा पाडाचा आहे. दुसराच कोणीतरी उचलून घेऊन जाईल त्याचीच मला भीती वाटते. नाही, आज बघ तर खरं. हाऱ्या म्हणाला, अहो एकाला 3 रोज बघतच बसलोय की. पर आजची गोष्टी निराली.
बात पक्की? पक्की बाबा पक्की. बघा नाहीतर आम्ही झालं टाकू हां. लेका शपथ आहे तुला. तसं काय करायचं नाही. शपथ सुटली म्हणा. एवढ्यात बायका येताना दिसल्या. त्यांना बघून हऱ्या म्हणाला, आज एक दिवस तुम्हाला सवड देतो बघा. आज जर काय हातनं झालं नाही तर उद्या राज्य माझं. हऱ्या असा निर्वाणीचा बोलून गेला. आता त्याचं बोलणं म्हणजे आकाशवाणीच. त्यानं जाळं लावलंय, त्या जाळ्यात रत्ना सापडली या असं हे सगळं दिसायला लागलं. या नुसत्या कल्पनेनंच त्याचा जीव कासावीस होऊन गेला. उलघाल होऊ लागली. बघता बघता बायका आऱ्या धरून बसल्या. त्यांच्या हातातले शेंगाचे वेळ वर खाली होऊ लागले. ते बघून चंदरचा जीव उलटापालट होऊ लागला. एवढ्यात त्याची नजर हऱ्याकडे गेली. हऱ्या त्याच्याकडेच बघत होता. त्याची नजर साधी नव्हती. ती जणू त्याला म्हणत होती, मालक काय करता बघतोच आता. आजचा एक दिवस तुम्हाला सोडतो, नाहीतर उद्या राज्य माझं. त्याबरोबर चंदर उठला. एखाद्या मांत्रिकानं मूठ मारावी तसं भारून गेला. त्याचे पायच त्याला ओढून नेत होते. तो थेट शेंगाच्या वावरात गेला. बायका शेंगा वेचत होत्या तिथं आला. त्याला जवळ आलेलं बघून रत्ना बावरली. तिने एकदा पदर नीट केला आणि हातातल्या वेळीच्या शेंगा कुरता कुरता तिची नजर चंदरकडे वळू लागली. गार वाळ्याची झुलूक येऊन हिरव्या गवताच्या काड्या हळू लागल्या. सळ 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 करून झुलूक सगळ्या कुरणातनं पळून खेळू लागली. चंदरच्या अंगात वीज संचारली. त्याचं अंग सगळं मोहरून गेलं. डोक्यात मुंग्या उठल्या. कान बधीर झाले. काय होतं हे कळायच्या आतच तो रत्नाच्या पाठीशी जाऊन उभा राहिला. रत्नाही भांबावली. चोर नजरेनं कानोसा घेत राहिली. तिलाही काही सुधरेना झालं. धड शेंगा तोडता येईना झाल्या. तिच्या हातातली वेल नुसतीच उलतीपालती होऊ लागली. आणि गपकन खाली वाकून तिच्या हातातल्या वेल चाचपत चंदर कसाबसा म्हणाला, रत्ना हे शेंगा. त्याच्या वाक्यात कर्ता कर्म क्रियापद यांची सगळी घालमेल झाली. कशाचा काय पत्ता नव्हता. आवाजही घोगरा झाला होता. कापऱ्या आवाजात तो काय बोलला हे त्यालाही कळलं नाही. रत्नाही हडबडली. एकाएकी असा वेळीला हात घातल्यावर ती दचकली. कावरी बावरी होऊन बघत राहिली. भानावर येत चंद्रच म्हणाला, तोड तोड शेंगा तोड, वेळीला काय ठेवू नको. असं म्हणून तो तिथंच तिच्या पाठीवर उभा राहून घुटमळत राहिला. अदनाबदना तो हाऱ्याकडं बघत होता. हाऱ्याची नजर त्याला धीर देत होती. मधनंच काही खुणावत होता. बोला बोला असा इशारा करीत होती. एक आवंडा गिळून चंदर कसाबसा बोलला, रत्ना हे काय बरं, गाव कोणचं म्हणायचं? पदर नीट करून खालमानीनंच ती म्हणाली, काय म्हणाला? हे आमच्या गावात पहिल्यांदाच का? काय मला तुमचं बोलणंच कळत नाही. हाऱ्या खुणवत होता. त्याचा इशारा घेऊन तो बोलू लागला, त्याचं काय हाय, औंदा हलद लावावी म्हणतो. काय म्हणाला? ऊस आहे की 5 एकर. रत्ना बरं का, हीर पायऱ्यांची आहे बरं का आमची. धुणं घेऊन कवा बी येत जा, लई चांगली आहे, निर्मल धुयाचं. चंदरचं वारू असं उधळलं. दिशा सोडून दौडू लागलं. काय बोलतोय काय नाही याचा काही पत्ता लागेना झाला. नुसते शब्द तोंडातनं बाहेर येत होते. तो बोलत होता आणि त्याचं तोंड सगळं घामानं डबडबलं होतं. काय करावं हे रत्नालाही कळत नव्हतं. मध्येच एकदा गौरामावशी म्हणाली, काय मालक एवढा रत्नासंग काय बोलायला लागलाय? हाऱ्याच्या धाकानं चंदर आज दिवसभर रत्नाच्या मागं करत होता. एक फोनो लावून ठेवावा तसा सारखा बोलत होता. न बोलणाऱ्या रागूला नवा कंठ फुटला होता. त्याला किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. संध्याकाळी बायका निघून गेल्यावर त्याला शाबासकी देत हाऱ्या म्हणाला, मालक आज आम्ही तुम्हाला मानलं. आता उद्या ह्याच्या पुढं पाऊल टाकायचं. तू बघच की. बरं आज काय हातबीत दाबला का नाही? हुशारकी मारत चंदर म्हणाला, तर काय नुसतं येलच चाचपत होतो काय? एकदा तर शेंगा तोडायच्या निमित्तानं तिचं बोटच धरून वडलं. शाबास, उद्या आता दुसरं काहीतरी वडा. रात्र आता जात नव्हती. सारखी रत्ना डोळ्यापुढं दिसत होती. रात्र जाऊन दिवस केव्हा उगवतो असं त्याला झालं होतं. तांबडं फुटायलाच चंद्र उठून बसला. विहिरीतनं आंघोळ बिंघोळ करून दिवस उगवायलाच तो तयार झाला. रत्ना येण्याची वाट बघत बसला. कासराभर दिवस वर आला. शेंगा वेचायला बायका रानात आल्या. बायका आल्या पण त्यात रत्ना नव्हती. रत्ना सोडून सगळ्या आल्या होत्या. चंदरचा सगळा हिरूपच गेला. बायका कामाला लागल्या. पण पाय मोडल्यागत चंदर बसल्या जागी बसूनच राहिला. तिसऱ्या प्रहरीच काम संपलं. शेंगाचे वाटे घेऊन बायका निघून गेल्या. दिवस कळला.
वाऱ्याच्या झुळका येत होत्या, पण हिरव्या गवताच्या काड्या लवत नव्हत्या. सळ 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 करून झुळूक कुरणातनं पळत नव्हती. डोळ्यांपुढचं हिरवंगार कुरण भकास झालं होतं. शेंगा काढलेलं मोकळं वावर तेवढं मागं राहिलं होतं. कुदळीनं खणलेल्या मातीशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. काढणी झाली होती. शेंगा निघाल्या होत्या. पीक निघालेलं मोकळं भकास वावर तेवढं डोळ्यापुढं पसरत होतं. गेले 3 दिवस कसं भर दिवसा चांदणं पडत होतं. हिरव्यागार मळीच्या कुरण्यात बसल्यागत वाटत होतं. चांदण्यात बुडालेलं तळं डोळ्यांपुढं पसरत होतं. हिरव्यागार झाडीने वेढलेलं, गोऱ्यापण हातात हिरवी काकणं दिसावीत तसं. आणि आता पीक निघालेल्या मोकळ्या वावरात नुसती माती, काळी माती आणि ढिकळं तेवढी दिसत होती. धन्यवाद.